भारतीय जनता पक्ष 12 वर्ष सत्तेवर आहे. 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि एवढ्या दीर्घकाळ राहिल्यानंतरही धचा मा करण्याचं त्यांच्याकडून काही केलं सुटत नाही. त्यामुळे 12 वर्षाच्या भाषणांचा आढावा जर घेतला तर त्यातून शून्य निघतो. आणि अशा वेळेस 13व्यांदा केलेलं भाषण जे आहे यामध्ये काही दम नाही. 12 वर्षातल्या त्यांच्या भाषणात केवळ घोषणा राहिल्या आणि घटना जी घडलेली आहे तिचा संदर्भ वेगळा आहे आणि कांगावा जो चालला आहे तो वेगळा आहे. असे होत असणारे भारतीय जनता पक्षाचे आरोप सर्व निरर्थक आहेत. सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे. आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने. या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. आपण बघितलं असेल की पंतप्रधान निवासस्थानाच्या समोर जे आंदोलन झालं त्यावेळेसही दीर्घकाळ खरगे साहेबांना उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती थोडे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या ठिकाणी घटना तशी पुन्हा घडू नये, पुनरावृत्ती होऊ नये याकरता सोनियाजीला सूचना देत आहेत. असे आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाने करणं थांबवावं आणि विशेष करून वंदे मातरमच्या आडून अशा स्वरूपामध्ये कोणत्या गोष्टी करणं हे अशोभनीय आहे. मी श्रीखंडी त्यांना म्हणणार नाही, मात्र असे आरोप वंदे मातरमच्या आडून करणं हे संपूर्णतः चुकीचं आहे. पण काँग्रेसची खरी संस्कृती बाहेर आली असा आरोप केला जातोय भाजप. काँग्रेसची संस्कृतीच वंदे मातरमची संस्कृती आहे. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरमनीच अधिवेशनाची सुरुवात होते. संसद सुरू होत असताना वंदे मातरमनीच होते. विधान परिषदेमध्येही वंदे मातरमनीच सुरुवात होते. वंदे मातरम हा जो मंत्र आहे हा काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसनेच वंदे मातरमला आपल्या सगळ्या प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट केलेलं आहे. वंदे मातरमचा नारा आणि वंदे मातरम गीत संघाने, विश्व हिंदू परिषदेने, हिंदू महासभेने, जनसंघाने आणि भाजपने त्यांच्या अधिवेशनात कधीही म्हटलं नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. लाल किल्ल्यावर जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये राहुल गांधी गेलेले नाहीत, त्यामुळं राहुल गांधींच्यावर टीका केली जाते. मुद्दा हा आहे की यावर्षी 13व्यांदा भाषण करताना नरेंद्र मोदी काय काय बोलले, मागच्या वर्षी जे बोलले त्यातलं काय केलं, त्याच्या मागच्या वर्षी काय केलं, त्याच्या मागच्या वर्षी काय केलं. आतापर्यंत तब्बल 1100 तास नरेंद्र मोदी जे आहे त्यांनी भाषण लाल किल्ल्यावर केलेलं आहे. तर इतक्या दीर्घ भाषणामध्ये ते काय बोलले. हिंदी में जानना चाहिए, एक वीडियो वायरल हो रहा है सोनिया गांधी का वंदे मातरम को लेके, ऐसा बीजेपी वालों का कहना है कि इंसल्ट कर रही है सोनिया गांधी. उस वीडियो का और वंदे मातरम का कतई दूर दूर तक संबंध नहीं. खरगे जी की उम्र देखते हुए और उनको खड़े रहने की जो दिक्कत है उसको दूर करने के लिए वहाँ कुर्सी की प्रबंध क्यों नहीं किया, इस बारे में सोनिया जी बोलते हुए नजर आ रहे. मगर भारतीय जनता पार्टी के पास करने के लिए कुछ नहीं, बोलने के लिए कुछ नहीं और पिछले लंबे समय से उन्होंने कुछ काम नहीं किया. इसलिए वो बात का घुमा फिरा कर करे, बात को बतंगड़ नहीं बना रहे, तो बात को घुमा फिरा कर पेश कर रहे. सर, आरएसएस और बीजेपी के बारे में कहा कि पहले ये वंदे मातरम को नहीं मानते थे, अब मान रहे. कांग्रेस हमेशा वंदे मातरम के सपोर्ट में रही. दो स्टैंजा है जो कांग्रेस एग्री करती है कि दो स्टैंजा बोलेंगे, पूरा वंदे मातरम के लिए मना करें. जो वंदे मातरम रविंद्रनाथ टैगोर जी की अध्यक्षता में कितना गाना चाहिए ये तय हुआ है. और वो रविंद्रनाथ जी टैगोर के साथ साथ जिसमें सुभाष चंद्र बोस जी थे, जिसमें सरदार वल्लभ भाई पटेल थे, जिसमें मौलाना अब्दुल कलाम आज़ाद थे, जिसमें पंडित जवाहरलाल नेहरू जी थे, इन स्वतंत्र संग्राम सेनानियों ने हमें जो दिशा निर्देश दिया था उसका पालन होना चाहिए कि जिनका स्वतंत्र संग्राम से कोई सहभाग नहीं था उन लोगों पर हमने भरोसा रखना चाहिए. इस चीज़ का फैसला देश के नागरिकों ने करना चाहिए. सर, राहुल गांधी गए नहीं लाल किले से, पहले बोला ही है ना मैंने. हिंदी में वहाँ पर लाल किले में लगातार बार बार नरेंद्र मोदी जी ने पिछले 12 सालों में और इस साल के 13 में क्या कहा और क्या पूरा किया इसका पहले लेखा जोखा देना चाहिए. मगर राहुल जी गए नहीं गए, उनको सब तरफ राहुल जी नजर आते हैं. ये उनका ये बर्ताव ठीक नहीं है. सर, आपकी साहब फॉरेन पॉलिसी को लेके गले लगने की जो बात कही, उसके बाद हकीकत है नोटिस भेजा जाता है राहुल गांधी को. ये सब चीज़ें हैं जिसका कोई गणतंत्र में जिसका कोई मतलब नहीं, मायना नहीं. सर, मराठी
राहुल गांधींनी नरेंद्र मोदीच्या विदेश नीती म्हणजे गळ्यात लावणं आहे, भेटणं आहे असं सांगितलं आणि यामध्ये गैर काय केलं? जे नरेंद्र मोदी करतात तेच त्यांनी सांगितलं. त्यामुळे एवढं चिडून जाण्याची गरज नाही. आपली विदेश नीती काय आहे आणि विदेश नीतीची अचिव्हमेंट काय आहे हे नरेंद्र मोदींनी सांगावं. ठीक, थँक्यू.